हा जो घटना जी घडली ती घटना जाणून बुजून प्रज्ञा ही दलित कुटुंबातली आहे आणि दलित कुटुंबातली व्यक्ती जर आता आमच्या निदर्शनास आले जेथपासून घटना घडली त्या घटनेपासून राजकीय सपोर्ट असतील किंवा पोलिसांचं सहकार्य असेल आरोपी मोकाट फिरतात, आरोपींना काही शिक्षा झालेली नाही। कॉलेजवरती मुली बस स्टॉपवरती उभा राहिलेल्या असताना आरोपी येऊन गाडी घालतात आणि तरी देखील पोलीस म्हणतात की ते ॲक्सिडेंट आहे। पोलिसांच्या पुढ्यात घालायला पाहिजे का गाडी त्या मुलींच्या अंगावर, त्यावेळी त्यांना कळालं असतं की हिच्या गाडी अंगावर घातली आहे। तर ह्या आरोपींच्यावरती 302 कलम लागू झालं पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायदा हा झालाच पाहिजे, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झाला। त्यांनी जाणून बुजून पुढे खड्डे असताना देखील गाडी स्पीडमध्ये मारतात आणि ती गाडी घालतात। तर ह्या आरोपींना लगेच सोडण्यात आलं, त्यांची गाडी ताब्यात देण्यात आली आणि आरोपींना एवढं सहकार्य की त्या जसं काय त्या केसमधनं कसं बाहेर येतील असा तपास केलेला आहे। तपास एकदम सॉफ्ट कॉर्नर केला आहे की त्या आरोपींना पुढं काहीच करता येणार नाही। ह्या अँगलनं तपास यंत्रणा पण काम करते आणि पोलिसांचं आम्हाला वारंवार आम्ही त्यांना फोन केलेला असताना फोनवर आमचं न उचलणे टाळले। आम्हाला ज्यावेळी कागद पाहिजे होती, रिपोर्ट पाहिजे होते, तर 1 महिना आम्हाला रिपोर्ट दिला नाही। डॉक्टरांच्याकडे गेले तर डॉक्टर सांगायचे की पोलीस आलेले नाहीत, पोलिसांच्याकडे गेले की त्यांनी तयार केलेले नाहीत अशी उत्तर दिली। आम्ही 3 महिने कुटुंब आम्ही झगडतोय आणि आमच्या मुलीला जर न्याय मिळत नसेल, आज मोर्चा आम्ही काढतोय, मोर्चाच्या माध्यमातून देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर देखील जर न्याय मागायचा जर अधिकार नसेल तर लोकांनी काय न्याय मागायचा, कुठं मागायचा हा प्रश्न आमच्याजवळ गंभीर झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच राहील। आम्ही